परभणी बंदला हिंसक वळण, मोर्चेकऱ्यांकडून काही वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ, प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन. सध्या तणावपूर्ण शांतता. परभणीत 144 कलम लागू केल्यानंतरही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. आंदोलकांकडून कार्यालयात तोडफोड. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला बेड्या. पुण्यातून आरोपीला घेतलं ताब्यात, तर 2 पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर. खातेवाटपासंदर्भात महायुतीची बैठक, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपुरात होण्याची शक्यता. अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो विस्तार. दिल्लीत होणार, यादीवर शिक्कामोर्तब. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात. भाजपच्या सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार करू. न्यूज 18 लोकमतला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड. 11 जिल्ह्यांमध्ये विक्री केली आहेत बनावट औषधं. ठाण्यातील वाघळे इस्टेट आणि भिवंडीमधील शांतीनगर भागातून ऑपरेट केलं जात होतं रॅकेट. पुण्यात 10,000 बहिणी अपात्र. 20,84,000 अर्जदारांना मिळणार लाभ. महिला बालकल्याण विभागानं दिली माहिती. सीएसएमटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीचा खोळंबा. ओव्हरहेड वायर तुटल्यानं फटका. वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू.